डेली व्लॉग्स तर टाकायचे आहे, पण त्या व्लॉग्स मध्ये रोज रोज काय बोलावं हा खूप मोठा प्रश्न पडतोय. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आमच्या घरी ना पाहुणे आले होते आणि पाहुण्यांनी नाही ग्रेप्स आणले होते. माझ्या जाऊबाईच होत्या, तर खूप ग्रेप्स ना जे खूप 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 गोड होते. जे आदूच्या मामाने आणले होते ना ते सगळे आंबट होते, अजिबात खाण्यालायक नव्हते, खूपच आंबट होते. पण हे खूपच गोड होते म्हणूनच ना खूपच आवडीने खात होते आणि तोडू तोडू खात होते आणि खूप लपून खात होते, कारण की आदूला ना मला ग्रेप्स द्यायचे नव्हते आंबट असेल म्हणून. पण ते गोड होते, मग मी आदूसाठी पण ना खूप सारे ठेवून पण आज ना खूपच राडा मी आणि आईने ना काढलेला होता. आता आईनेच काढलेला होता, पण मी आईची ना फक्त हेल्प करत होते. कपड्याच्या घड्या घालायचा ना मला खूप जिवार येतो आणि त्याच्यामध्येच ना माझे जे जुने कपडे आहेत ना जे की मला आवडतात, मग मी पण ना ते जपून ठेवले होते. पण इतके जपून ठेवले की माझ्या डोळ्यांनी मला ते दिसतच नव्हते कधी. आता खूप महिने होऊन गेले की हे ड्रेस बघितलेले नव्हते. मग ह्या पिशवीमध्ये कधी ठेवले माहीत सुद्धा नव्हतं. पण ठीक आहे, आईने ना काढले ते कपडे आणि त्याच्यामुळे मला दिसून गेले. पण आता डेली यूज साठी ना मी यूज करणार आहे. सगळे कपड्याच्या ना मी घड्या घालून घेतल्या होत्या आणि किचन असं खसा घासून काढलं की त्याच्यामध्ये माझं तोंड दिसेल एवढं स्वच्छ मी करून घेतलं होतं. आणि जेव्हा पण घरामध्ये काही पण स्वच्छ होतं ना तर मन माझं ना एकदम प्रसन्न होऊन जातं. आणि रात्री आदूला ना बटर ब्रेड खायचे होते, मग त्याला ना ब्रेडला लावून दिलं ते बटर. मला अजिबात आवडत नाही, पण आदूला आवडतं, ते त्याच्यासाठीच मी शेकत होते. पण त्याच्यासोबत ना मी पण एक अर्ध खाऊन घेते ना आदूचे बाबा पण खाऊन घेतात. चला मग मंडळी, भेटू आता आपल्या उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय.